गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ह्युमन हेल्थ अँड डिसीज ह्या चॅप्टरचे आपण MCQज मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण आज डिस्कस करणार आहोत. आज पहिले फर्स्ट 25 क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, हेल्थ इज कंप्लीट. ऑप्शन ए आहे फिजिकल वेलबिंग, बी ऑप्शन आहे मेंटल वेलबिंग, सी आहे सोशल वेलबिंग अँड डी आहे ऑल ऑफ दीज. आपण हा चॅप्टर डिस्कस करत असताना पहिल्यांदाच आपण डेफिनेशन बघितली होती. त्या डेफिनेशनमध्येच हा आपला क्वेश्चन अटेम्प्ट होतो आहे. आपण डेफिनेशन बघितली होती की हेल्थ इज डिफाईन्ड ॲज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. तर ऑल ऑफ दीज ऑप्शन जो डी आहे हा करेक्ट आहे. सेकंड आहे डॉट 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 इज अ सायन्स ऑफ हेल्थ. आपण हे बघितलं होतं, हायजीन, स्वच्छता इज अ सायन्स ऑफ हेल्थ. Disease can be defined as a condition of disrupted or deranged functioning of one or more organ or system of the body caused by infection, defective diet and heredity. ही डेफिनेशन आपण बघितली होती, ती आपण नेक्स्ट पुढे बघणार आहोत. नंबर थर्ड क्वेश्चन आहे, डिसीज इज अ कंडिशन इन विच. बघा डिसीज म्हणजे व्याधी, रोग, इज अ कंडिशन इन विच. ऑप्शन ए आहे फंक्शन ऑफ ऑर्गन आर डिस्टर्ब. अगदी बरोबर आहे. डिसीजमध्ये काय होतं आहे, एखादा ऑर्गन डिस्टर्ब होतो आहे किंवा एखादी सिस्टीम जी आहे ही डिस्टर्ब होते. बी आहे फंक्शन ऑफ ऑर्गन आर स्टॉप. आता हा ऑप्शन जो आहे हा इनकरेक्ट आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या छातीमध्ये कफ झाला आहे, याचा अर्थ लंग्स तुमचे कोलॅप्स होत नाहीत डिसीजमध्ये. सो फंक्शन ऑफ ऑर्गन आर स्टॉप हा ऑप्शन चुकीचा आहे. सी फंक्शन ऑफ ऑर्गन आर डिरेंज्ड. ठीक आहे. त्याची जी रेंज आहे डिरेंज्ड आहे, त्याचं जे वर्किंग आहे ते त्याच्यामध्ये थोडीशी काय होते, कमी जास्तपणा होतो. ठीक आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट, बोथ ए अँड सी. डिसीज इज ए कंडिशन इन विच फंक्शन ऑफ ऑर्गन आर डिस्टर्ब, फंक्शन ऑफ ऑर्गन आर डिरेंज्ड. किंवा त्याची डेफिनेशन आपण बघितली होती, डिसीज कॅन बी डिफाईन्ड ॲज अ कंडिशन ऑफ डिस्टर्बटेड डिरेंज फंक्शनिंग ऑफ वन ऑर मोर ऑर्गन ऑर सिस्टीम ऑफ द बॉडी कॉज्ड बाय इन्फेक्शन. मग इन्फेक्शन होऊ शकतं, तुमचा डिफेक्टिव्ह डाएट ह्याच्यामुळे होऊ शकतं, आणि तुमची अनुवंशिकता हेरिडिटी त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. डॉट 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 इज द ॲबिलिटी टू वॉर्ड ऑफ डॅमेज ऑर डिसीज थ्रू आवर डिफेन्स मेकॅनिझम. बघा, रेझिस्टन्स म्हणजे विरोध, प्रतिकारक्षमता. सो रेझिस्टन्स इज द ॲबिलिटी टू वॉर्ड ऑफ डॅमेज ऑर डिसीज थ्रू आवर डिफेन्स मेकॅनिझम. याच्यामध्ये हेल्थ, हायजीन, फिटनेस हा कॉन्सेप्ट येत नाही. पाचवा जो क्वेश्चन आहे इम्युनॉलॉजी. आपण इम्युनॉलॉजीची डेफिनेशन काय बघितली होती, आठवते का बघा. इम्युनॉलॉजी इज अ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम. ज्या सायन्समध्ये आपण इम्युन सिस्टीमचा अभ्यास करणार आहोत डीप डिटेलमध्ये, त्याला आम्ही काय म्हणतो, इम्युनॉलॉजी. इम्युन रिस्पॉन्स टू फॉरेन सबस्टन्स अँड देअर रोल इन अ रेझिस्टिंग इन्फेक्शन. ज्यावेळी फॉरेन पार्टिकल, फॉरेन बॉडी आपल्या बॉडीमध्ये येते, त्यावेळीच ही सिस्टीम काय होते, ॲक्टिवेट होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की बेसिक इम्युनॉलॉजी, की ज्याच्यामध्ये अँटीजन, अँटीबॉडी येतात. ठीक आहे. किंवा इम्युनिटीचे दोन प्रकार आहेत, इन्नेट आहे, ॲक्वायर्ड आहे. इम्युनिटीची डेफिनेशन आपण बघितली होती की व्हॉट इज मीन बाय इम्युनिटी. तर इम्युनिटी इज डिफाईन्ड ॲज द ॲबिलिटी of the body to recognize, neutralize or destroy and eliminate harmful foreign substances including microorganism. ठीक आहे. आपण हे बघितलं होतं की एडवर्ड जेन्नर हा फादर ऑफ इम्युनिटी म्हणून हे करतो, की ज्यानं पहिल्यांदा स्मॉल पॉक्स वॅक्सिन काय केली, डिस्कवर केली, आपण थोडंसं बघितलं होतं. ठीक आहे. इम्युनिटीचं जे मिनिंग आहे हे सुद्धा आपण बघितलं होतं, फ्रीडम ऑर एक्झिम्ट. हा इंग्लिश वर्ड म्हणजे युरोपियन ह्याच्यापासून हा शब्द तयार झालेला आहे, हे आपण थोडं पाहिलं होतं. आता क्वेश्चन फिफ्थ काय बघा, इम्युनॉलॉजी इज अ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ इम्युनो सिस्टीम. अगदी बरोबर आहे. द इम्युनो रिस्पॉन्स टू फॉरेन सबस्टन्सेस, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. रोल ऑफ इम्युनो सिस्टीम इन रेझिस्टिंग इन्फेक्शन, जे काय आपल्याला इन्फेक्शन होणार आहे त्याला ती ही सिस्टीम विरोध करणार आहे, आपली इम्युनो सिस्टीम. दॅट इज ऑप्शन डी इज करेक्ट, ऑल ऑफ दी अबोव. नंबर 6 क्वेश्चन आहे, सिक्स्थ, द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इम्युन सिस्टीम इज कॉल्ड. बघा, द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, इम्युन सिस्टीममध्ये जर आपण स्ट्रक्चर अँड फंक्शन
चा जर स्टडी करत असेल तर त्या इम्युनिटीला आम्ही काय म्हणतो आहे, बेसिक इम्युनॉलॉजी. द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इम्युनी सिस्टीम इज कॉल्ड बेसिक इम्युनॉलॉजी. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये जे बाकीचे ऑप्शन आहेत, सिरोलॉजी. आता सिरोलॉजी म्हणजे काय, सिरोलॉजी इज द डील्स विथ द स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन, त्यामुळे तो ऑप्शन काय येत नाही. आता क्लिनिकल इम्युनॉलॉजी, इट डील्स विथ वॅक्सिनेशन, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ऑर्गन ग्राफ्टिंग, ब्लड बँकिंग, इम्युनिपॅथो, तर त्याच्यामध्ये येतं. पुढचा ऑप्शन दिलेला आहे लॅबोरेटरी इम्युनॉलॉजी, तोही येत नाही. लॅबोरेटरी इम्युनॉलॉजी टेस्टिंग ऑफ सेल्युलर इम्युनी फंक्शन्स, सेल्युलर इम्युनिटी आपण त्याच्यामध्ये चेक करतो आहे. त्यामुळे जे बाकीचे 3 ऑप्शन आहेत हे चुकीचे आहेत. जो ऑप्शन एक आहे तो राहतो आहे म्हणजे काय, बेसिक इम्युनॉलॉजी. ठीक आहे, डेफिनेशन्स आहे. नंबर 7th क्वेश्चन, द क्लिनिकल इम्युनॉलॉजी इन्वॉल्व. आता क्लिनिकल इम्युनॉलॉजी मी मगाशी सांगितलं, क्लिनिकल इम्युनॉलॉजीमध्ये वॅक्सिनेशन येतं, इम्युनायझेशन येतं, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन येतं. आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे आपण किडनी ट्रान्सप्लांट देऊ शकतो आहे किंवा एखादा ऑर्गन देऊ शकतो आहे, किंवा त्याच्यामध्ये ब्लड बँकिंग येतं की कुठला ब्लड ग्रुप कुणाला मॅच होतो आहे, RH फॅक्टर काय, अँटीजन डी काय आहे, ठीक आहे, निगेटिव्हला पॉझिटिव्हचं चालतं का, पॉझिटिव्हला निगेटिव्हचं चालतं का, ठीक आहे. तर ते सगळं त्याच्यामध्ये येतं आणि इम्युनोपॅथॉलॉजी त्याच्यामध्ये येते. ठीक आहे. सो क्लिनिकल इम्युनॉलॉजी इन्व्हॉल्व्स इम्युनायझेशन, बरोबर आहे. ऑर्गन ग्राफ्टिंग हे सुद्धा बरोबर आहे. इम्युनोपॅथॉलॉजी हे बरोबर आहे. सो ऑल ऑफ दी अबव. Number 8, next question. Any foreign substances capable of stimulating an immunoresponse is called antigen. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. अँटीजनची डेफिनेशन काय बघा, एनी फॉरेन सबस्टन्स इन्व्हेडिंग बॉडी, ज्यावेळी एखादा परकीय फॉरेनर बॉडी, त्यालाच आपण फॉरेन बॉडी म्हणतो, इन्व्हेडर बॉडी म्हणतो, की जी आपल्या बॉडीची नाही, की जी सेल्फ नाही आहे, ती नॉन सेल्फ आहे, ही आपल्या बॉडीमध्ये विचारून येत नाही, त्यालाच म्हणून आम्ही काय म्हणतो, इन्व्हेडिंग बॉडी. सो कपॅबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युनो रिस्पॉन्स इज कॉल्ड अँटीजन. जी बॉडी किंवा जो पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये विदाउट परमिशन आला आहे, की जो नॉन सेल्फ आहे, फॉरेनर आहे, ठीक आहे, तो आल्यानंतरनं ज्यावेळी आपली इम्युनी सिस्टीम सेन्सिटिव्ह होते, ॲक्टिव्ह होते, ठीक आहे, तर त्या पार्टिकल आम्ही काय म्हणतो आहे, अँटीजन. ठीक आहे, म्हणजे अँटीजन आपल्या बॉडीमध्ये आल्यावरती आपली इम्युनी सिस्टीम काय होते, सेन्सिटिव्ह होते, सेन्सिटाईज होते आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी फॉर्मेशनची प्रोसेस सुरू करते. आता व्हॉट इज मीन बाय अँटीबॉडीज, द प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस बाय इम्युनोसेल्स इन रिस्पॉन्स टू अँटीजन आर कॉल्ड अँटीबॉडी. अँटीजन आल्यावरती त्याच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स देऊन जी तयार केलेली बॉडी आहे, त्या बॉडीला मी काय म्हणतो आहे, अँटीबॉडी. आता अँटीबॉडी ह्या मोनोव्हॅलंट आहेत, डायव्हॅलंट आहेत, ट्रायव्हॅलंट आहेत किंवा पॉलीव्हॅलंट आहेत, हे सुद्धा आपण आधी बघितलं होतं. ठीक आहे. सो एनी फॉरेन सबस्टन्स कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अन इम्युनी रिस्पॉन्स इज कॉल्ड अँटीजन. नंबर 9, नेक्स्ट क्वेश्चन. द प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस बाय इम्युनी सेल्स इन रिस्पॉन्स टू अँटीजन आर कॉल्ड अँटीबॉडी. हे आता आपण मगाशी बघितलं होतं की अँटीजन आल्यावरती त्याच्या अगेन्स्ट जी बॉडी फॉर्म होणार आहे ह्याला आम्ही काय म्हणतो आहे, अँटीबॉडी. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टर्म इम्युनॉलॉजी इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड इम्युन्यूस विच मीन्स फ्रीडम. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, द इंग्लिश वर्ड इम्युनिटी इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड इम्युन्यूस मीनिंग फ्रीडम. ठीक आहे. आता हा जो वर्ड आहे हा युरोपियन वर्ड आहे इम्युनॉलॉजी, पण हा इम्युन्यूस ह्या वर्डपासून त्याचं काय आहे, ओरिजिन आहे. ठीक आहे. आणि ह्याचा जो फादर आहे हा मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की एडवर्ड जिन्नर. ठीक आहे. आणि इमिल व्हॉन बेरिंग ह्यानं पहिल्यांदा काय केलं, अँटीबॉडीज डिस्कवर केल्या. सो त्याला आम्ही काय म्हणतो आहे, फादर ऑफ इम्युनॉलॉजी. म्हणजे फादर ऑफ इम्युनॉलॉजी कोण आहे, इमिल व्हॉन बेरिंग. आणि फादर ऑफ इम्युनिटी कोण आहे, एडवर्ड जन्नर, की ज्यानं स्मॉल फॉक्स वॅक्सिन काय केली, पहिल्यांदा डिस्कवर केली. नेक्स्ट आहे इन्नेट इम्युनिटी. बघा, इन्नेट इम्युनिटी इज. आता इन्नेट इम्युनिटी काय बघूया आपण. ठीक आहे. आता इम्युनिटीचे 2 प्रकार आहेत. पहिली आहे इन्नेट इम्युनिटी, दॅट इज नॉन स्पेसिफिक इम्युनिटी,
आणि जी सेकंड आहे ती आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी ऑर स्पेसिफिक इम्युनिटी. इनेट इम्युनिटीमध्ये 2 लाईन कवर होतात, एक म्हणजे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आणि सेकंड लाईन ऑफ डिफेन्स. जो थर्ड लाईन ऑफ डिफेन्स आहे तो ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये कवर होतो आहे. फर्स्ट लाईनमध्ये ॲनाटॉमिकल बॅरियर आहेत, काही फिजिओलॉजिकल बॅरियर आहेत. सेकंड लाईनमध्ये फिजिओलॉजिकल बॅरियर म्हणजे त्याच्यामध्ये ताप येतो, त्याच्यामध्ये काही फॅगोसॅटिक बॅरियर आहेत, त्याच्यामध्ये काही इन्फ्लेमेटरी बॅरियर आहेत की जे सूज, स्वेलिंग, रुबर हे आणून देतात आपल्याला. आणि त्याच्यामध्ये काही नॅचरल किलर सेल्स आहेत की जे आपल्या बॉडीचं काय करतात, प्रोटेक्शन करतात. आता इन्नेट इम्युनिटी म्हणजेच इनबॉर्न इम्युनिटी म्हणजेच नॉन स्पेसिफिक इम्युनिटी लक्षात घ्या की जी नॉन स्पेसिफिक आहे. ऑप्शन ए. बी. प्रेझेंट फ्रॉम बर्थ, अगदी आपल्या जन्मापासून ते आपल्यामध्ये ॲक्टिव्ह असते, ही पूर्णपणे नॅचरल आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 12 बघा. अमंग द फॉलोइंग द ॲनाटॉमिकल बॅरियर इज. मी तुम्हाला मगाशी म्हणलं की इनेटमध्ये फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन डिफेन्स हा कवर होतो. सो ॲनाटॉमिकल बॅरियरमध्ये हा प्रकार येतो की जो काय आहे इनेट इम्युनिटी इज अमंग द फॉलोइंग द ॲनाटॉमिकल बॅरियर इज बोथ ए अँड बी, स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. आता म्युकस मेम्ब्रेन आपल्या ओठावरती असतो, आपला गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक आहे GIT ट्रॅक तिथं असतो, आपला जो ॲनल स्पिंक्टर आहे तिथं असतो, आपलं जे नोज आहे नाक आहे, आतल्या ज्या नॉस्ट्रिल्स आहेत त्याच्यामध्ये नेहमी ओलसरपणा असतो, तर तो म्युकस मेम्ब्रेनपासून असतो. आणि हा म्युकस मेम्ब्रेन हा लक्षात ठेवा ॲनाटॉमिकल बॅरियर म्हणून कन्सिडर केला जातो. म्हणजे स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन, सो बोथ ए अँड बी आर द ॲनाटॉमिकल बॅरियर अमंग द इन्नेट इम्युनिटी. नंबर 13 क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग आर फिजिओलॉजिकल बॅरियर. आता फिजिओलॉजिकल बॅरियर ठीक आहे, म्हणजे फिजिओलॉजिकल बॅरियर म्हणजे काय, जे आपल्याला ताप आणतात की आपली बॉडी हीट करतात, की जो अँटीजन आहे की त्याला अनफेवरेबल कंडिशन तयार करतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये केमिकल बॅरियर्स आहेत फिजिओलॉजिकल बॅरियरमध्ये, त्याच्यामध्ये फिवर आहेत आणि त्याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस आहेत की जे काय करतात, ग्लायकोप्रोटीन किंवा इंटरफेरॉन तयार करतात, की ॲटोमॅटिक नॅचरली ज्या सेल्स आहेत म्हणजे नेबरिंग सेल्स त्या ॲक्टिवेट होतात. किंवा स्वेट, सीबम, घाम येणं किंवा pH किंवा ॲसिडिटी वाढवणं किंवा डोळ्यामध्ये जे लॅक्रिमल फ्लुइड आहे आणि त्याच्यामध्ये लायझोझम्स असतात की ज्या काय करतात, किंवा वजायनामध्ये वजन फ्लुइड आहे किंवा म्युकोस मेम्ब्रेनमध्ये जो म्युकोस आहे हे काय करतं, फिजिओलॉजिकल बॅरियर म्हणून काम करतं. ठीक आहे. सो विच ऑफ द फॉलोइंग्स आर फिजिओलॉजिकल बॅरियर. इलेव्हेटेड बॉडी टेम्परेचर. आता इलेव्हेटेड बॉडी टेम्परेचर म्हणजे काय, आपल्याला ताप येणं हा फिजिओलॉजिकल बॅरियरच आहे. आपल्या बॉडीमध्ये जो pH आहे हा pH कमी जास्त करणं हा सुद्धा फिजिओलॉजिकल बॅरियर आहे. बॉडी सिक्रेशन. आता आपली बॉडी काय करते, म्युकस सिक्रेट करते, सीबम तयार करते, स्वेट म्हणजे घाम तयार करते, हे सुद्धा काय आहेत, बॉडी सिक्रेशन्स आहेत, हा सुद्धा फिजिओलॉजिकल बॅरियर. सो ऑप्शन डी इज करेक्ट, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फिजिओलॉजिकल बॅरियर. आता स्किन जो आहे, स्किन ऑप्शन नंबर डी, हा काय नाही फिजिओलॉजिकल बॅरियर नाही आहे, हा ॲनाटॉमिकल बॅरियर आहे. हे ऑलरेडी आपण आधी डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन हे काय आहेत, आपण मगाशी बघितलं की ॲनाटॉमिकल बॅरियर आहेत. आता स्वेट हा फिजिओलॉजिकल आहे. इंटरफेरॉन नेबरिंग सेलना ॲक्टिवेट करणं, कॅन्सर सेल्समध्ये हा प्रकार शक्यतो पाहायला मिळतो. गॅस्ट्रिक ज्यूस की जो स्टमकमध्ये आहे ऑलरेडी, हा काय फिजिओलॉजिकल बॅरियर आहे. 15. न्यूट्रोफिल्स अँड मोनोसाइट्स. आपण ऑलरेडी बघितलं होतं ब्लड चॅप्टरमध्ये की RBC WBC प्लेटलेट्स, त्याच्यामध्ये WBCमध्ये 2 प्रकार आहेत, एक म्हणजे अग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरे आहेत ग्रॅन्युलोसाइट्स. ठीक आहे. आता ग्रॅन्युलोसाइटमध्ये आहेत ॲसिडोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल. ठीक आहे. अग्रॅन्युलोसाइटमध्ये आहेत मोनोसाइट, लिम्फोसाइट्स. ठीक आहे. तर या ज्या न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स ह्या ज्या 2 सेल्स आहेत ह्या फॅगोसेटिक बॅरियर म्हणून काम करतात. आता फॅगोसेटिक म्हणजे काय, की एखादा फॉरेन पार्टिकल आहे, एखादा व्हायरस आहे, एखादा बॅक्टेरिया आहे की त्याला त्या कवर करतात. कवर करणं म्हणजे काय करणं, की पूर्णपणे आत खाऊन टाकणं, त्याचं ब्रेकडाऊन करतात आणि त्याला एकतर खाऊन टाकतात किंवा गिळून टाकतात किंवा त्याचा जो डेब्रिस आहे तो बाहेर फेकून देतात. ठीक आहे. सो दे आर फॅगोसेटिक बॅरियर्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या WBCs आहेत, व्हाईट ब्लड सेल्स, त्याच्यामध्ये जे न्यूट्रोफिल की जी ग्रॅन्युलोसाइट आहे आणि मोनोसाइट सगळ्यात मोठी WBC जी आहे की जिचा न्यूक्लियस किडनी शेप आहे, ह्या दोन्ही सेल्स फॅगोसेटिक बॅरियर म्हणून काम करतात.
क्वेश्चन नंबर 16. A cellular barrier which engulf microbes and cellular debris is macrophages. आता आणखीन अशा कुठल्या कुठल्या सेल्स आहेत की जे मॅक्रोफाज म्हणून काम करतात. मॅक्रो मीन्स लार्ज, की जे मोठमोठे पार्टिकल्स आहेत की ज्याचा डायमीटर जास्त आहे, अशा ज्या सेल्स आहेत त्यांना आम्ही मॅक्रोफाजेस म्हणतो, की ज्या व्हायरस पार्टिकल किंवा इतर काही टॉक्झिन केमिकल्स अँटीटॉक्झिन असतील तर ते खाऊन टाकतात, त्यांना आम्ही म्हणतो मॅक्रोफाजेस. ठीक आहे. सो सेल्युलर बॅरियर विच एनगल्फ द मायक्रोब्स अँड सेल्युलर डेब्रिज इज कॉल्ड मॅक्रोफाजेस. स्वेलिंग ड्यू टू इन्फेक्शन ऑर इंजुरी ऑफ टिश्यू इज अन एक्झाम्पल ऑफ इन्फ्लमेटरी बॅरियर. आता इन्फ्लमेटरी बॅरियर हा जो बॅरियर आहे हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इन्फ्लमेटरी बॅरियर. आता इन्फ्लमेटरीमध्ये काय थोडंसं मी एक्स्ट्राचं तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. इन्फ्लमेशन इज अ नॉन स्पेसिफिक रिस्पॉन्स ऑफ द बॉडी अगेन्स्ट इंजुरी और टिश्यू डॅमेज. इट कन्सिस्ट ऑफ 5 रिस्पॉन्सेस ॲज फॉलोज. आता कुठले कुठले आहेत बघा. नंबर 1 रेडनेस म्हणजे लालसर स्किन होणे. स्वेलिंग म्हणजे तिथं सूज येणे, त्यालाच आम्ही ट्युमर असं म्हणतो. पेन डॉलर किंवा सुजत नाही पण दुखतं तिथं एक विशिष्ट ऑर्गनला. हीट किंवा तो जो ऑर्गन आहे हा गरम होतो, याचाच अर्थ त्याला आम्ही कॅलर असं म्हणतो. आणि लॉस ऑफ फंक्शन की ज्याचं काम आहे, आता हाताचं काम काय आहे वेगळ्या ॲक्टिव्हिटी करणं, तर ते पूर्णपणे कमी होणं, त्याला आम्ही म्हणतो लॅझिया. ठीक आहे. तर हे जे 5 प्रकार आपण बघितले, रेडनेस, स्वेलिंग, पेन, हीट, लॉस ऑफ फंक्शन. ठीक आहे. हे जर आपल्याला पाहायला भेटलं त्याच्या अगेन्स्ट, त्याला आम्ही म्हणतो स्वेलिंग किंवा त्याला आम्ही म्हणतो इन्फ्लमेटरी बॅरियर. सो स्वेलिंग ड्यू टू इन्फेक्शन और इंजुरी ऑफ टिश्यू इज अन एक्झाम्पल ऑफ इन्फ्लमेटरी बॅरियर. हा फॅगोसिटिक बॅरियरमध्ये येत नाही, फिजिओलॉजिकल बॅरियर येत नाही आणि ॲनाटॉमिकल बॅरियरमध्ये पण येत नाही. ठीक आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट, इन्फ्लमेटरी बॅरियर. क्वेश्चन नंबर 18. विच सेल्स रिलीज हिस्टामाइन अँड प्रोस्टाग्लॅन्डिन ड्युरिंग इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स? मास्ट सेल्स. कुठल्या सेल्स? मास्ट. ह्याच्या मास्ट सेल्स आहेत, ह्या काय करतात, ह्या हिस्टामाइन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचे जे केमिकल आहे हे काय करतात, रिलीज करतात. मास्ट सेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲबिलिटी ऑफ बॉडी टू डिफेंड इटसेल्फ अगेन्स्ट मायक्रोबियल पॅथोजन, टॉक्झिन, ट्रान्सप्लांटेड टिश्यू इज कॉल्ड ॲक्वायर्ड इम्युनिटी अँड स्पेसिफिक इम्युनिटी. बघा, ॲबिलिटी ऑफ द बॉडी टू डिफेंड इटसेल्फ अगेन्स्ट मायक्रोबियल पॅथोजन, त्याच्या अगेन्स्ट टॉक्झिन, ट्रान्सप्लांटेड टिश्यू, त्याच्या अगेन्स्ट काम करणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये ॲक्वायर्ड इम्युनिटी पण काम करते आणि स्पेसिफिक इम्युनिटी काम करते. सो बोथ ए अँड सी आर करेक्ट ऑप्शन्स. ऑप्शन डी. द युनिक फीचर्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी इज, बघा, द युनिक फीचर्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी इज स्पेसिफिसिटी, याच्यामध्ये आहेच. डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, ह्या इम्युनिटीला कळतं आपलं कोण परकं कोण. ठीक आहे. त्यामुळे ते आपल्या ह्याच्यावरती नाही अटॅक करत. जे फॉरेनर आहेत, जे फॉरेन बॉडीज आहेत, जे अँटीजन्स आहेत, त्याच्यावरतीच ते ॲक्टिव्ह होते. आणि ह्या सेलला मेमरी पण आहे. सो ऑल ऑफ दी बो. The property of acquired immunity is to have a specific mechanism for each foreign molecule is called, okay? The property of acquired immunity to have a specific mechanism for each foreign molecule is called specificity. आता ही सगळ्यात मोठी त्याचं कॅरेक्टर आहे ह्या इम्युनिटीचं, ॲक्वायर्ड इम्युनिटीचं, म्हणून तिला आम्ही म्हणतोय स्पेसिफिक इन फंक्शन किंवा स्पेसिफिक इन देअर रोल. ठीक आहे. की जसं प्रत्येक कुलूप असतं आणि प्रत्येक कुलूपाची किली वेगळी असते, तसा प्रत्येक अँटीजन आहे आणि प्रत्येक अँटीजनचा वेगवेगळ्या अँटीबॉडीज आहेत. ठीक आहे. म्हणजे विशिष्ट अँटीजन, विशिष्ट अँटीबॉडीज, विशिष्ट रिस्पॉन्स, विशिष्ट ॲक्टिव्हिटी, विशिष्ट रिस्पॉन्स. याचा अर्थ हिच्यामध्ये स्पेसिफिसिटी पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक अँटीजनचा सेमच अँटीबॉडी असं होऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो आहे, स्पेसिफिसिटी. The characteristic features of acquired immunity to recognize a vast variety of diverse pathogen or foreign molecule is called diversity. The immunity acquired by antigenic stimulus of vaccines or pathogen. बघा, ज्यावेळी आपली इम्युनिटी ॲक्टिवेट होत नाही आणि त्यावेळी आपण आर्टिफिशियली वॅक्सिन्स किंवा एखादा डोस घेतो किंवा आपण हे करतो, तर त्या इम्युनिटीला आम्ही काय म्हणतो आहे,
ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी, की ते घेऊन आम्ही काय करतो आहे, आपलीच बॉडीला काय करायला लागतो की आपण अँटीबॉडीज फॉर्म करायला लागतो. सो ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आपण हे बघितलं होतं. इम्युनिटी ॲक्वायर्ड ड्यू टू इन्फेक्शन इज कॉल्ड नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. लास्ट क्वेश्चन बघा. इम्युनिटी डेव्हलप बाय व्हॅक्सिनेशन. आता व्हॅक्सिनेशन आपण घेतो आहे अगेन्स्ट कोविड-19. मग आपण काय करतो आहे, अँटीबॉडीज तयार करणार. कोण करणार आहे, आपलीच बॉडी करणार आहे. पण कुणाच्या सहाय्याने करणार आहे, व्हॅक्सिनच्या सहाय्याने करणार आहे. सो आर्टिफिशियल आपण ते घेतलं ना व्हॅक्सिन, याचा अर्थ आर्टिफिशियल झालं ते. ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह म्हणजे आपल्या बॉडीनेच केली पण व्हॅक्सिनच्या सहाय्याने केली. सो आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी दॅट इज व्हॅक्सिनेशन. ठीक आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट MCQs डिस्कस करूया.